तर जय महाराष्ट्र पब्लिक, कसे आहात? बरे आहात ना? बरे तर असतालच. माझं नाव रोहन हृदयनाथ कडू देशमुख घेऊन आलेलो आहे पुन्हा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ. तर जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका, व्हिडिओ लाईक करायला बिलकुल विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. तर माई, आता आपण सुरुवात करूया व्हिडिओला. तर येस, नमस्कार. काल 14 तारीख होती, म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्चची. हो बरोबर. दादांचा स्मृती दिन झाला काल. तर त्यानिमित्ताने एक मला किस्सा आठवतोय, तुला सांगते मी. की आम्ही असं रिहर्सलला बसायचो, मी, राम लक्ष्मण, अंडे पाटील आणि दादा कुंटे, हे आम्ही सगळे रिहर्सलला बसायचो. म्हणजे घरगुती रिहर्सल असायची ती, म्हणजे रेकॉर्डिंगला जायच्या अगोदर. तर त्यावेळेस एक गाणं, आता ते वाजूकाचं शेवटी एक गाणं आहे ना, आता कुठली जागा सांग खाली, घाई मला झाली मी कुठं राहू, तुला कसं ग पाहू, हे गाणं होतं. ते एक हिंदीचं गाणं होतं. कानों में झुमका है, माथे पे बिंदिया है, ओठों पे लाली है, अब कौन सी जगह है खाली, ओ मत वाली मैं कहाँ रहूंगा, तुझे कहाँ पाहूंगा, असं एक गाणं होतं. ते मला वाटतं राजेश खन्ना यांच्यावर ते पिक्चराइज झालं होतं. आणि मला आठवतंय हे गाणं मग ते वाजूका ह्या पिक्चर मध्ये टाकलं. तुझा थोरा भाऊ आहे ना, त्याने 2.5 वर्षाचा असताना त्या वाजूकामध्ये काम केलंय आणि खूप रिस्पॉन्स त्याला पण लहान मुलाला मिळाला माझ्या. तर दादांना असं वाटायचं की चव्हाण घराण्यांचं कोणी ना कोणीतरी माझ्या पिक्चर मध्ये पाहिजे, तसं त्याला तो चान्स दिला. तर परवा आता ज्या प्रतिक्रिया आल्या ना, तुम्हाला सांगितल्या ना भोरच्या, की काय मुलं अशी 10वी मध्ये शिकत असलेली मुलं ती शाळा सोडून आमचं शूटिंग बघायला यायची. तर भोरला ते जे धरण आहे ना, तर तिथे एक टेकडी आहे, तर त्या टेकडीवर हे गाणं चालू होतं. आता जे मी बोलले ना, आता कुठं ग राहू, तुला कसं ग पाहू, हे गाणं आमचं दोघांचं चालू होतं. तिथे खूप तुडुंब गर्दी होती, अख्ख्या भोर मधले लोक तिथे येऊन आमची शूटिंग, खूप मजा यायची. आणि रिस्पॉन्स पण मिळायचा रे आम्हाला समोर असा, की टाळ्या वाजवायचे. लगेच शॉट दिलं ना आम्ही दोघांनी की टाळ्या वाजवायचे. तर त्याच्यामध्ये ते आता सुरुवातीला मी कुठं ग राहू हे गाणं वगैरे आम्ही हे केलं. तर तुम्हाला आठवत असेल ज्या प्रतिक्रिया दिल्यात मला भोरच्या लोकांनी, खूप बरं वाटलं मला की एवढं मला आठवणीत तुम्ही ठेवलं, त्याबद्दल तर मी आभारीच आहे. आणि ते गाणं आम्ही तिथे संपवलं. आणि मला माझी सवय पहिल्यापासून अशी होती की गाणं संपलं की आपलं पॅकअप झालं की निघायचं. तर आमची कॉन्टेस्ट गाडी दादांची तिथे खाली उभी होती हिंगोली त्यांचं गाव जवळच आहे, त्यामुळे तिथे मला नेऊन सोडणार होते ड्रायव्हर. तर दुसरी एक कॉन्टेस्ट सेम त्याच कलरची तिथे खाली उभी होती. ते मला काही कळलं नाही, मी आपली अशी करत चालत शूटिंग संपलं की मला कधी एकदा मेकअप उतरवते असं व्हायचं. आणि मी अशी चालत त्या उद्योगपतींची जी गाडी होती कॉन्टेस्ट, त्याच्यामध्ये मी जाऊन बसले. आणि जाऊन बसले तर लगेच ते लोक पळत आले आणि मला म्हणाले बसा बसा बसा, आम्हाला खूप बरं वाटलं, आमचं भाग्य आहे, बसा बसा बसा, कुठं जायचं तुम्हाला सोडतो आम्ही तिथे. तर तेवढ्या त्या टेकडीवरून दादा ओरडायला लागले, ए आमच्या हिरोईनला कुठं पळून नेतो, अरे बाहेर निघा. आणि मला तो आवाज कानावर पडल्यावर मी इकडे तिकडे बघितलं, अरे बापरे म्हटलं, दुसऱ्यांच्या गाडीमध्ये येऊन बसले. आणि त्याच्या पुढे ती थोड्या अंतरावर दादांची कॉन्टेस्ट होती. मग मी म्हटलं सॉरी नाही सॉरी नाही, बरं वाटलं आमचं तुमच्या पायाच्या गाडीला सेमच रंग होता, सेम, काही फरक नाही रे. असं म्हणजे कुणालाही सांगितलं ना, ही दादांची गाडी काय त्या उद्योगपतीचे हे लक्षात येणार नाही. आणि सेम रंग आणि सेम त्या मॉडेल सेम. आणि मग मी त्यांना म्हटलं सॉरी, नाही आम्हाला सॉरी कशाला म्हणतात, तुमचे पाय आमच्या गाडीला लागले वगैरे. मग मी पळत फास्ट मध्ये जाऊन दादांच्या गाडीमध्ये बसले. मग ड्रायव्हरने मला नेऊन हिंगोलीला सोडलं. आणि असं ते पॅकअप झालं, कारण दादांचं दुसऱ्यांबरोबर शूटिंग होतं तिथे, त्यामुळे मग मी थांबले नाही मग. आणि अशी किस्से आमचे गमतीदार आहेत. पण आम्ही गाण्यासाठी कुठली रिहर्सल करायचो, म्हणजे असं की काय बाकीचं रेकॉर्डिंगला जायच्या अगोदर
तर असे बरेचसे किस्से आहेत अरे. हम्म. मला खूप सांगायचे तुम्हाला, पण आता मी एवढं घेते आणि पुढे दुसरा किस्सा सांगते मी तुम्हाला. नक्की नक्की. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूयात. टिल देन, जय हिंद, जय जय महाराष्ट्र. महाराष्ट्र.